चला सकाळी सकाळी आत्ता सध्याला किती वाजल्यात बघा. सकाळी आत्ता सूर्य उगलाय म्हणजे सकाळच्या आत्ता सध्याला वाजल्यात 8 बघा. 8 वाजता एकदम असं वातावरण झालंय, सूर्य उगलाय. आणि सकाळी सकाळी कुणाचं काय काम चाललंय तुम्हाला सांगायचं म्हणजे, तर आत्ता सध्याला असं परिस्थिती झाली आहे. तर आत्ता दीपालीने एवढे मोठे वांगे सकाळी रानात जाऊन तोडून ठेवलेत आणि अजून वांगे आणि मेथी आणायला गेली बघा. सकाळी सकाळी बघा आत्ताच दीपाली आली रानातून. आता काय आणलंय काय की बघूयात. पहिले आणले ते वांगे आणि आज काय उठल्यापासूनच रानात गेली. आज काय नियोजन आहे काय माहीत. तर एवढे वांगे आणून ठेवलेत पहिले आणि आत्ता बी पुन्हा रानात गेली. टमाटे आणि मेथीची भाजी आणि काही थोडासा पालक आणि थोड्या हिरव्या मिरच्या. तर अशी सकाळ सकाळ जाऊन घेऊन आली आहे. तर बाई आली का? बाई आलं का? हां, पटकनी बांधते, गावात जाते. आज माळ विकायचं आहे का? माळव विकून येते. बरं बरं. आता काही वाला शेंगा तोडायच्यात का? शेंगा तोडत होते. बरं घे वालाच्या कावळ्या 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 नाही, आता सगळ्यात चांगल्या आहेत. सगळ्या शेंगा तोडून तुला ते विकायला होत्या नाही का? तर बघा सूर्य तर कसा एकदम मस्त कावळा कावळा उगला 8 वाजता. आणि 8 वाजता फक्त दीपालीने आतापर्यंत माळवच तोडीलंय उठल्यापासून. आता आंघोळ करायची असून दीपाली अजून आंघोळ करायची. आज काय आवरतच नाही. सकाळ धरून आपल्या आपल्या कामातच टाइम जातोय नाही का? आता सगळ्या शेंगा काढून आपल्या धुवून वगैरे काढायच्या ना. म्हणजे फवारलंय ना, काल परवा दिवशी फवारलं होतं. तोडायच्या धुवून घ्यायच्या आणि मग विकायला जायचं. 3-4 किलो वांगे गेले कधी? काल का? काल. हां, आज बी आपली बरी त्याला मोठाले वांगे. मेथी एकदम छान आली आहे, एकदम कवळी कवळी एकदम मस्त छान. मेथी टाकायची का? बरं बरं. तर चला सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळ सकाळ. आणि आनंदी आणि मी आज 7 वाजता दोघं उठलोत आणि दोघं जण आम्ही, दीपाली गेली रानात, बाई पण रानात गेल्याच्या नंतर मी आणि आनंदी आम्ही दोघं जण घरीच. दादू होता घरीच. दादू, मी, आनंदी आम्ही सर्वजण ना दुकान सांभाळत होतो. दुकानाला गिऱ्हाईक येणं, दुकानातलं सगळ्या गोष्टी आवरणं. तर सगळं आवरून घेतलं सकाळी सकाळी दुकानातलं. चला सकाळी सकाळी दीपाली बघा पटापटा पटा शेंगा तोडायला लागली आहे. दीपाली इकडे बघ ना एकदा. आवडते ना जाईल. आवरती पटकन रानात आपलं ह्याच्यात. शेंगा काढा बरं, मला हात पुराणा घेतल्या. बर आता गावात जायचं तुला? काय आता भाजीच्या जुड्या बांधायला. तर आता जुड्या बांधायच्या पटकन आणि मला घेऊन जायचंय गावात. तर इतके वांगे येतं, अजून लय बरेच वांगे होते पण मी काही काढले नाही. तर आधी एवढेच विकून यायचे, मग बाकीचे काढू. तर चला बाई बांधतात सकाळी सकाळी जुड्या. तर आता सध्याला दीपाली आणि बाई काय करतात, मेथीच्या जुड्या बांधतात सकाळ सकाळ. तर आता सध्याला काय, मी सकाळी सकाळी उठल्याबरोबर काय झालं की दुकानातलं आवरायला काम घेतलं आणि ते गेले ते रानात वांगे आणि मेथी आणायला. तर सकाळ धरून काय काम असतं ते मी सर्व आज दाखवणार आहे. काय काही गडबड काय असते सकाळ सकाळ उठल्यापासून ते पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो. आपल्या दुकानातलं रोजचं मटेरियल येतं सामानाचं ते लावून घेतलं, थोडंसं आवरिलं, दुकान झाडून पण घेतलंय आणि मस्तपैकी अशी बिस्किट पुडे वगैरे आले ते लावून घेतले सकाळ सकाळ. स्वच्छ दुकान सकाळ सकाळ साफसफाई केली. दीपालीन ते रानात जाऊस तर. आणि आता सध्याला मी काय केलंय, सर्व आज दुकानातलं ते सगळं मीच आवरिलंय. आणि सकाळी सकाळी दीपालीचं त्यांचं काय चाललंय, वांगे मेथी जुड्या बांधायचं सगळं काम. काटा आणायचा. बरं आहे बरं. आनंदीला बरं आहे. आनंदी पडशील बाळा. आज विराजचं तर काय ना आवरीत नाही विराज सकाळ सकाळ. तर चला पाणी घेतलंय, वाला शेंगा सगळ्या धुवून घ्यायच्यात मस्तपैकी स्वच्छ 2 पाण्यामध्ये. आत्ता काय झालंय, मी वालाच्या शेंगा धुवून घेतल्यात. तर वालाच्या शेंगा धुवून घेतल्यात आणि बघूया टाकल्यात त्या पण न्यायच्या दीपालीला विकायला. तसेच आता सध्याला वांगे भरायचं काम चालू आहे बघा. आता वांगे सगळे एकदम गम्याला भरून काढलेत. अजून दीपाली निवडी ती काही मोठाली बारकाली. तर सकाळ सकाळ पटकन आवरायचं आणि पटकन विकायला घेऊन जायचंय. थोडीशीच मेथी होती ताजी ताजी, ती पण चालली आहे. वालाच्या शेंगा, थोडेसे टमाटे. आज दीपालीला पुन्हा काय सापडलंय दीपा बघू. पुन्हा एक वांग्याचं दिल सापडलं का? आहे का नाही? घ्या आवरून पटकन. काटा आणू का मी आलो काटा घेऊन मग. तर चला सध्याला काय आहे, दूध बी आणायला चाललोय आणि एक जणाला पिशवीत वांगे चालले ते द्यायचेत. दूध घेऊन यायचंय, काटा आणायचा आहे मापाला आणि मग दीपाली जाणार आहे गावात. चला मी येतो जाऊन, तोपर्यंत पटकन जावं लागेल पटकन यावं लागेल.
चल गे लवकर पटकन. काटा आणि पिशवी इथं लटकेली बरं का. बर चला. ए काय म्हणतो गोविंद, चल 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 चल. चला 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 पटकन देतो तुम्हाला पण. त्याला का जीवाची लय हाली लागा. तिकडे वाघे देऊन द्यायचे, तिकडे रामभाऊ हसतोय. काम चालू आहे. 200 कमी घेतात त्याला. चला चला पटकन जायचं. डेंजरच गडी ती आमचा. आद्या म्हणलं कसं गाडी उटाकली मिरज गावला दवाखान्यात पाय. तुम्हाला सांगतो सध्याला सकाळचे 11 वाजले. 11 बघा 8 वाजता व्हिडिओ चालू केला. 9, 10, 11 3 तास गेलेत कामातच. काय काम काम म्हणजे गाडी आली नीट करायला एक थोडीशी ती केली. दुकानात गिराईक दीपाली गावात गेल्याच्या नंतर दीपाली आता नंतर घरी आली. तिचा स्वयंपाक पोरांचं उरकायचं. टाईम कुठं चालला काय कळाना तिच्या ह्याच्यात. आणि माझा बी टाईम कुठं चालला काय कळाना. आता 11 वाजल्या. आत्ता सध्याला सकाळच्या वाजल्यात 11. 8 वाजता व्हिडिओ स्टार्ट केला तर 9 वाजेपर्यंत आमचं थोडंफार आवरलं. दीपाली 9 वाजता गावात गेली. 10 वाजता ती घरी आली आणि 10च्या नंतर ती घरी आल्यानंतर मी एक गाडी नीट करत होतो. तोवर वाजल्या 11. तर 11 वाजल्यात तर आता काय मोटर चालू केली. कारण काय झालं, काल लाईट नव्हती दिवसभर आणि पाणी भरलं नव्हतं घरी. पहिलं पाणी भरायचं म्हणलं म्हणजे दिवसभरचे कामं रांगेला लागतील. तर चला बोर केलाय चालू. आता चाललो घरी पाणी भरून घ्यायचं आहे. नंतर जेवण करायचं आणि मग ड्युटीला जायचं आहे. काय करणार, पर्याय नाही. सकाळचं उरकिता कधी टाईम होतोय काही लक्ष द्यायना. आणि मध्ये आधी जर कामं आले ना आणि त्याच्यातले त्यात आज उशीर होण्याचं कारण लवकर म्हणजे 1-1.5 तास जी दीपाली गेली गावात तर मग बाकीचे काही कामं उरकलेच नाहीत. त्याच्यामुळे लय उशीर झाला. चला आता पाणी भरून घेतो, जेवण करून ड्युटीला जातो. आज उशीर आज भरपूर झाला आहे. पळत पळत सगळे कामं करून घेत आता. पळत उचलय. काय झालं पाईप निघाला. खुश हो पाईप निघाला का. सरका